पत्रकार बांधवांचे सुरुवातीलाच मी आभार व्यक्त करते। नियोजित प्रेस नसतानाही तुम्ही अतिशय कमी वेळेत लगेच इथे आलात। खरं तर प्रेस घ्यायचा विषय नव्हता, अगदी आम्ही गाठीभेटी घेण्यासाठी आलेलो, पण गाठीभेटी घेण्यासाठी आले असताना एवढ्या मोठ्या संख्येने सर्व आमचे कार्यकर्ते, सर्व हितचिंतक उपस्थित राहतील असं वाटलं नव्हतं, पण त्याला रॅलीचं स्वरूप आलं आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आमचे सर्व हितचिंतक इथे आले, त्यामुळे खूप मोठा प्रतिसाद आम्हाला इथे मिळाला। आणि मग सगळ्यांचं म्हणणं होतं की प्रेस घेऊयात आणि बऱ्याच अडचणी आपण मांडतो सातत्याने, पण प्रेस पुन्हा एकदा घेऊयात, त्यामुळे मग तुम्हाला बोलवलं। खरं तर दोडामार्ग तालुका जशी निर्मिती झाली, पण त्याच्यानंतर दोडामार्ग तालुका अत्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे। दोडामार्ग तालुक्यातल्या प्रत्येक समस्यांसाठी प्रत्येक वेळेला गोवा राज्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं, ही सगळ्यात मोठी समस्या इथली आहे। त्याच्यामध्ये विचार केला तर आता मी फिरतोय, म्हणजे गेल्या वाड्या वस्त्यांमध्ये, म्हणजे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही गेलोय। गेले 10 दिवसात आमचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सगळेजण हे सातत्याने आम्ही दोडामार्ग तालुक्यात, मी स्वतः पण होते, आम्ही फिरतोय, बघतोय। आमचे काँग्रेसचे पण पदाधिकारी आहेत या ठिकाणी, आमचे ॲडव्होकेट नकुलजी पारसेकर साहेब हे या ठिकाणी आहेत, ज्यांचं समाजात एक वेगळं नाव आहे, एक वेगळं वलय आहे, हे पण आहेत। आणि ही सगळी तुम्ही बघताय, सगळेजण ज्येष्ठ मंडळी आहेत, असं नाही की पक्षाचेच आहेत, सर्व प्रकारची मंडळी आज या ठिकाणी आहेत। आणि आम्ही सगळ्या ठिकाणी गेलो, खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला, कारण गेले कित्येक वर्ष कोणतंच काम न झाल्यामुळे प्रचंड नाराजी गावागावांमध्ये आहे। आणि जे सत्ताधारी होते, जे सत्ताधारी आहेत, समोर उभे असलेले तिन्ही उमेदवार हे सत्तेमध्ये होते, सत्तेत असताना आज कोणतंही त्यांना विकास काम झालेलं दिसत नाही आहे। आज रोजगाराच्या समस्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपली मुलं आज फक्त गोव्यावर अवलंबून आहेत, पुणे मुंबईला जातात, मोपाला बरीचशी कामाला आहेत, पण त्यांना इथे रोजगार प्राप्त झालेला नाही। आडाळी MIDC आपल्याकडे हक्काची आहे, पण त्याच्यामध्ये रोजगार आणण्यासाठी कुणीही प्रयत्न केलेला नाही आहे, आता इतके सत्ताधारी असताना, एवढे नेते मंडळी आहेत। त्याच्यानंतर आरोग्याची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे, आपण किती वेळा आंदोलनं केली, डॉक्टर्स नाही आहे, तिथल्या फरशाची परिस्थिती बघितल्या, खिडक्यांची परिस्थिती, इमारती कशा आहेत, कोणतेही डॉक्टर्स नसताना परत तिथे औषधं नाही आहेत। त्या दिवशी एक जण सांगत होती, मी दवाखान्यात गेली ना, मला काही झालं तरी डॉक्टर एकच गुळी देता म्हणाली, एकाच कलरची, काही होऊ देत म्हणाले, आता जायचंच बंद केलं मी, तशी आमची आजी सांगतात। त्यामुळे बिचारा काय करणार, आणि जास्त आजारी झालं तर बांबुलीला जावं लागतं, त्यामुळे ही परिस्थिती दोडामार्गमध्ये आहे। पाण्याचा आणि लाईटचा प्रश्न प्रचंड आहे, लाईटसाठी इतकी आंदोलनं केली, 8-8, 10-10 दिवस लाईट नाही। परवा एका वाडीमधनं फोन आलेला, दसऱ्याला लाईट गेलेली, दिवाळीला पण आलेली नाही, काय करावं वाडीवाल्यांनी, ही परिस्थिती आहे। त्यामुळे वाडीवरचा प्रचंड अतिशय वाईट अवस्था, म्हणजे शहरामध्ये पण लाईट जाताना बघितलं, सगळीकडे ती म्हणजे जी लाईट येते इथे उपकेंद्र झालं पाहिजे, याच्यावर कुणी काम केलेलं नाही आहे। त्यामुळे खूप नाराजी आहे लोकांमध्ये, लोक म्हणतात येऊ देत फक्त मतं मागायला, बघतोच आम्ही, त्यांना उत्तरच देतो। काहींनी तर बहिष्कार टाकलेला आहे, तुमची बातम्या पण केलेल्या आहेत त्या, पण बहिष्कार टाकला, त्यांना पण आम्ही कन्व्हिन्स केलं की तुम्ही कुठेतरी सत्याच्या बाजूने राहा, आम्ही गेले 7-8 वर्ष सातत्याने काम करतोय, तुमच्या नजरेसमोर काम करतोय, आणि या मातीचं काहीतरी देणं लागतो, आणि त्यामुळे काम करतोय, तर तुम्ही पाठीशी राहा। तर ते बऱ्यापैकी सगळेजण बरोबर आहेत, महिला भगिनी चांगल्यापैकी बरोबर आहेत, कारण महिलांचे प्रश्न तसेच आहेत। त्या दिवशी एका ठिकाणी वज्रेका, तिथे आम्ही गेलेलो, तिथे महिला आलेल्या की आमच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर राहिलेलं आहे, आम्हाला बचत गटातनं काहीतरी रोजगार मिळणार म्हणून काही युनिट केलीत, पण त्याच्यातलं काही झालेलं नाही आहे। इलेक्शनच्या 4 दिवस आधी युनिट दिलं जातं, आणि आठवडा झाला इलेक्शन नंतर की ते युनिट उचलून येतात, ही परिस्थिती पण आहे। बँकेवाले चक्रा मारतात, त्यामुळे बचत गटाच्या महिलांना इतकं टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे, बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात। आपल्याकडे आंबा, फणस, काजू सगळं आहे, त्याच्यावर फूड प्रोसेसिंग आपण करू शकतो, पण हे सगळं महाराष्ट्राच्या बाहेर जातं, इथे कोणताही व्यवसाय त्याच्यावर होत नाही। त्यामुळे आमच्या महिला भगिनींना हक्काचा रोजगार मिळू शकतो, महिना 15,000 त्यांना इथे मिळू शकतात, पण त्याच्यावर काही काम झालेलं नाही आहे। ह्या अशा अनेक समस्या सातत्याने, मी सांगते, जाणीव जागर यात्रेमध्ये आम्ही त्याचा जागर केला की हे सत्ताधाऱ्यांनी काय केलं, किती नाराजी हे सांगितले। तेव्हा पण आपली एक फेरी पूर्ण गावांमध्ये झाली होती, वाड्या वस्त्यांवर गेलेलो, आणि आता इलेक्शनच्या निमित्ताने परत गेलो, त्याच्या आधी तर सारखं चालूच आहे। त्यामुळे ही अवस्था जनतेमध्ये आहे, आणि ही इलेक्शन आता जनतेने हातात घेतलेली आहे। जनता म्हणतो आम्ही ह्यांना आता धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, आम्ही ह्यांना आम्हाला ह्यांनी फसवले, गेले 5, 10, 15 वर्ष फक्त सत्ता भोगली आहे, पण काहीही केलेलं नाही आहे। त्यामुळे जनता प्रचंड नाराजी आहे, आणि ह्या सत्तेतल्या समोरच्या तिन्ही उमेदवारांना जनता मतपेटीतनं उत्तर देईल, आणि ते 20 तारखेला होईल, आणि 23 तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल।
अजून काही अडचणी आहेत आपल्या. मगाशी शेतकरी बांधवांनी उपस्थित केलेलं की लाकूड व्यवसाय जो आहे तो बंद पडलेला आहे. सरकारचा तसा GR आलाय, पण याच्यामध्ये पण थोडी फ्लेक्झिबिलिटी असावी असं सरकारला आपण पुढच्या काळात निवडून आल्यानंतर पाठपुरावा करू शकतो की वस्तुस्थिती बघून ज्यांना खरंच गरज आहे. काही आता घरांवरती झाडं पडतात, काही मुलं चालतात त्यांच्यावर झाडं पडलेली आपण बघितलेली आहे. अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे अशा वेळेला त्याच्यावर काहीतरी वस्तुस्थिती बघून थोडीशी फ्लेक्झिबिलिटी असावी अशी आम्ही पुढच्या काळात आमची भूमिका असणार आहे. जेणेकरून प्रत्येक आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल किंवा आमचे जे ग्रामस्थ आहेत त्यांचा विषय अडचणीचा असेल तो दूर होऊ शकतो. तसंच इथे अजून एक प्रश्न येतो म्हणजे वन्य प्राण्यांचा, जो शेतकरी बांधव प्रचंड कंटाळलेला आहे. ते म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांना ना काही तुम्ही कर्जमाफी पण करू नका, तसंच म्हणतात शेतकरी. आम्हाला फक्त या वन्य प्राण्यांपासून वाचवा. आम्ही सक्षम आहोत, आम्ही समर्थ आहोत, आम्ही चांगलं आमच्या शेतीमध्ये कष्ट करू शकतो, पण आम्हाला फक्त या गवेरेडे असतील, आमचे हत्ती असतील, त्याच्यानंतर माकडं, केळी हे आहेत, हे त्रास देतात. त्यामुळे आमचं पिकवलेले केळी असतील, भात शेती असेल त्याचं नुकसान होतं. अवकाळी पाऊस तर होत असतो बघा. 2 दिवस अवकाळी पाऊस झाला, भातात काय झाली असेल अवस्था सांगा. त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आज याच्यावर तातडीने सरकारने, आम्ही ही पण मागणी करणार, आता भात शेतीचं नुकसान केलं, किती पंचनामे झाले, एकही माणूस पंचनाम्याला तलाठी सगळे व्यस्त आहेत. पण हे पण गरजेचं आहे की शेतकऱ्यांना जिथे अडचण आहे, जिथे नुकसान झालं, तिथे तातडीने पंचनामे झाले पाहिजे. तीही मागणी आम्ही करणार. इलेक्शन असलं तरी तिथे तलाठ्यांनी जावं, तातडीने पंचनामे करावे आणि तातडीने त्यांना ही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची मदत मिळवून द्यावी, ही मागणी आम्ही करतोय. आणि पुढच्या काळामध्ये निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम हाती घेणार ते म्हणजे हॉस्पिटलचं घेणार आहे. रोजगारासाठी आडाळी MIDC मध्ये रोजगार येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.